वित्त गेले वित्त बिना शूद्र कसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आज जर हे शिक्षण घेणारी माणसं, कायद्याचे अभ्यास करणारी माणसं जर आपल्या सोबत नसती तर कदाचित समाजाला आज न्याय मिळाला नसता. या सगळ्या अभ्यासकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरं तर वेळ खूप झालेली आणि सर्व मान्यवरांनी आपल्याला सविस्तर माहिती सुद्धा दिलेली आहे. मला सुद्धा कौटुंबिक कार्यक्रम होता, परंतु आमच्या कायदेशीर टीमने की मला जाण्याचा या ठिकाणी फोर्स केला आणि नेहमीच आम्ही चार भिंतीच्या आतमध्ये एखादी ऑर्डर पास झाल्यानंतर जो विजय मिळवतो त्याचा आनंद समाजामध्ये कसा असेल ह्या भावना घेऊन मी या ठिकाणी आलो आणि खरोखरच एक अत्यंत आनंद वाटला की एकीचं बळ काय असतं ती गोष्ट तुम्ही या चार गावांनी दाखवले. समोर रामाचं मंदिर आहे आणि रामासारखी माणसं म्हणजे एक वर्षी माणसं या ठिकाणी स्टेजवर उभे आहेत आणि तुम्ही सर्व हनुमान सारखे निष्ठावंत लोक आहात म्हणूनच हे लढ्या पार करायला आपण. भविष्य बदललेलं आहे. एकच गोष्ट सांगतो की या लढ्यामध्ये समोर असणारी लोक ही धनशक्तीवाली लोक आहेत आणि त्यांचा निभाव या श्रमशक्तीच्या समोर लागणार नाही. कायदेशीर लढाई आपण जोपर्यंत व्यवस्थित करणार नाही तोपर्यंत ह्या लढाईला यश मिळणार नाही. आज अनेक केसेस पर्यावरणाच्या माध्यमातून आपण करतोय आणि ही पहिली यशाची पायरी या गावामधून सुरुवात झाली आणि याच यशाच्या साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. या लढाई होतच राहतील आणि ही लढाई म्हणजे प्रोफेशनल किंवा एक कायद्याच्या गोष्टीचा एक प्रमुख म्हणून किंवा एक तज्ञ म्हणून हे सांगेन की कुठलीही लढाई विदाउट खिशामधले 2 रुपये नसल्यानंतर होणार नाही. त्यासाठी मेहनत करणारी लोक तुमच्या समोर आहेत, विशेषतः ते प्रामाणिक आहेत आणि या प्रामाणिक लोकांच्या सोबत तुमची साथ संगत असली पाहिजे. त्यामध्ये आपल्या खिशाला पण 2 रुपयाची चाट लागली तर ही होणार नाही. कारण ही जर गोष्ट आपण एक लढाई जिंकलोय, अजून अनेक लढाई आपल्याला जिंकायच्या आहेत आणि हे जिंकत राहू असं रामाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदीच प्रत्येक माणसाची मन ओळखल्यानंतर आपण आपलं मनोगत थोडंसं थोडक्यात केलं, त्याबद्दल आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि शेवटचं अध्यक्षीय मनोगत, खरं तर त्यांचं खूप मोठं योगदान या संपूर्ण आंदोलनामध्ये राहिलेलं आहे. त्यांचे अनुभव, कटू अनुभव जे काही आहे ते आपल्याला सगळ्यांना ऐकायला आवडणार आहे. आवडेल ना? शेवटचे काही क्षण आपण त्यांचं मनोगत आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी घालूया. मी विनंती करतोय आदरणीय श्री अरुणजी शुक्ल साहेबांना की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं. त्यावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, रामदास काका, दिलीप कोळी, मंचावर बसलेले सगळे माझे साथी, टाटा इन्स्टिट्यूट मधून आलेले प्राध्यापक गीतांजय साहू आणि जो ह्या पूर्ण 17 वर्षामध्ये कोणत्याही आमिषाला बळी न देता केवळ समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रमेश कोळींचा मी पहिला अभिनंदन. आम्ही तिकडे शेतकरी नेहमी बोलताना बोलतो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या, तसा समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. जोरदार बोलावं. तिकडे कलेक्टरला आवाज जायला पाहिजे का? भूक लागली तर मी थांबवतो. समुद्राची जमीन आमच्या हक्काची. अजून तिथल्या प्रांतांकडनं आवाज गेला समुद्राची. हे आता जेव्हा कराल तेव्हा कुठेतरी आपला ह्या रमेश कोळीने न्यायालयीन पातळीवर सगळ्या स्तरावर केलेल्या प्रयत्नांना एक अंकुश राहील. आता इथे तुम्ही का जमलेत? या भावनेने जमले. गटोला मिळणार आहे या भावनेने जमले नाही. गेल्या 17 वर्षाच्या अविरत प्रयत्नातून साध्य झालेल्या ह्या लढ्यातल्या
पूर्तीसाठी आम्ही ते जमलो, हे प्रत्येकाने मन लावून बोललं पाहिजे. फुकटचं मिळालेलं नाही. मिळालंय फुकटचं? जर इथे मी अमिष, या आमिषाला बळी पडून जर रमेश कोळी, दिलीप कोळी जर भरकटले असते तर तिथे तुम्ही जमले असतेत का? एवढे जमले असते? दोन सुखाने असते आणि आपण हे सगळे बर्बाद झालेले असतो, आहे की नाही? भूक लागलेली असेल पण पटवून द्यायचे काम मला अध्यक्षीय भाषणातून बोलायचं आहे. कारण गेली 17 वर्ष देखील मी ह्या प्रक्रियेमध्ये गुंतलेलो आहे. खरी लढाई धरमतर खाडी बचाव कृती समितीचा ज्या वेळेला आम्ही इस्पातच्या विरोधाचा लढा जिंकलो, खाडीमध्ये मोठमोठे बार्जेस यायचे या कंपनीचे. 3200 टनापासून ते 8000 टनापर्यंतचे ज्या वेळेला बार्जेस यायचे त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खारम आणि शिरला म्हणून बर्बाद व्हायच्या. त्याच्या विरुद्ध पहिले आम्ही तिथे 5 वर्ष लढलो आणि तिथल्या शेतकऱ्यांना 4,61,00,000 रुपये मिळवून दिले तिथल्या मच्छीमारांना. आणि त्या लढ्यातून एक ओळख झाली आमची रमेश कोळी. नाहीतर तुम्ही बोलाल हे पेनवाल्याला इकडे कशाला बोलवलंय? बोलणार नाही का? या पेनवाल्याची गरज काय ते? आम्ही तुमच्या अलिबागच्या त्या मंदिरामध्ये एकत्र आलेलो आहोत. त्यावेळेला सॅटेलाइट वरूनचे पहिले पिक्चर ज्या वेळेला दाखवलं, घारापुरी कुठे, तुमचे केंद्र कुठे, कारखाने कुठे आणि काय अवस्था असते हे जेव्हा दाखवलं गेलं त्यावेळेला खरी लढाई झाली. आता मी इथे मुद्दाम असं बोलतोय की मी कर्ज द्यायला आलोय तुम्हाला. संघटनेचं कर्ज आम्ही तुमचं फेडायसाठी आलेलो आहे, बरोबर ना कमिटी? त्यावेळी मला आठवतोय आपला लढा इथपर्यंत आलाय. घशात उतरवायचा असेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढायचं असेल तर तुमची मदतीची गरज पाहिजे. त्यावेळेला अनेकांनी 500 रुपये दिलेले आहेत. ते 500 रुपये आम्ही कर्ज समजतो आणि ते तुम्हाला परत द्यायचे आहेत हे देखील आम्ही समजतो. आम्हाला कोणाचं हे नको. आणि मग रमेश बोलतो की आपल्याला टीका नको, आम्हाला द्यायचे आहे, तेही महत्वाचं आहे. नागराज शेठचा त्यांनी देखील मदतीचा देखील आम्हाला उभाव करायला पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे. आज आम्ही जे बघतोय रमेश कोळी, रामदास कोळी, दिलीप कोळी आणि त्यांच्या घरातल्या त्यांची मुलगी, त्या चौघांचं श्रेय आहे. काका जेव्हा कोर्टात उभे राहायचे त्यावेळेला हा पुस्तक कोर्टावर जाऊन राहायचे, साहेब हा कायदा आहे. त्यावेळेला आमचे जज साहेब बोलायचे, रामदास कोळी मी जज झालोय, तुम्ही मला कायदा काय सांगताय? पण रामदास कोळी टाटपणे सांगायचे हा कायदा आहे, तुम्ही काय करणार? ही स्थिती आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण पहिल्या वेळेला हाक दिली, मला आठवतोय लोकशाही दिन. लोकशाही दिन पहिल्याच वेळेला आम्ही ठराविक मंडळी 8-10 लोक गेलो. आपल्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे कोळी आहेत का? कारण ज्या वेळेला आपण लग्नाला जातो किंवा कुठे चांगल्या ठिकाणी जातो तेव्हा चांगली फुलपॅड घालतो, चांगले कपडे घालतो. तिथल्या कलेक्टर, डेप्युटी कलेक्टरना वाटलं लागलं की हे कोळी कुठले. मग दुसऱ्या वेळेला आपण वेगळं तंत्र वापरला. येताना म्हटलं तुम्ही पॅन्टच्या आत लंगोट्या घालून या आणि मग सांगू त्यांना की आम्ही कोळी आहोत की कोण आहोत, आणि मग ते खरा दिसतं. आणि तेवढा करून मी थांबलो नाही. लोकशाही दिन काय असते आता तुम्हाला आम्ही दाखवून देणार. आणि त्यावेळच्या सोमवारी आपण हाक दिली आणि मी तुमचं कौतुक करतोय. जवळजवळ 1200 लोक त्या लोकशाही दिनामध्ये आले आणि त्यावेळेचा लोकशाही दिन हा ऐतिहासिक ठरलेला आहे. या भारताच्या लोकशाही दिनामध्ये, या महाराष्ट्राच्या लोकशाही दिनामध्ये पारंपरिक मच्छीमार कृती समितीने जो लोकशाही दिन दाखवलेला आहे तो कुठेच कोणी करू शकलेलो नाही. ही तुमची खरी क्रिया आहे, ही ताकद आहे. मग कमी आहोत का आम्ही? ताकदीला रमेश भाऊ आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत, कमी पडणार नाही. फक्त न्यायालयीन लढाई लढताना
तुम्ही जी बाजू राखलेली आहे ती ह्या पुस्तकातून दाखवलेली आहे. इथे एनजीटी कोर्टचा आपण वापर केलाय. इथे हायकोर्टाची लढाई त्यांनी जिंकलेली आहे. सुप्रीम कोर्टाची लढाई पर्यंत आपण गेलेलो आहोत. या कंपन्या लबाड आहेत. तुम्हाला जितका टाइमपास करता येईल तेवढं करायचा त्यांचा प्रयत्न आहे. मधल्या काळामध्ये कोविड आला. 2 वर्ष आपली त्याच्यामध्ये देखील गेलेली आहे. आणि ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला गॅप पडते त्यावेळेला विचारणा होते का आपला लढा कुठपर्यंत आला, काय झाला, कुठे आला. आणि मग त्याच्यातून अशा पद्धतीच्या 1-2 व्यक्ती संशयाला कारणीभूत ठरतात की जे पूर्ण समाजाला नाचवण्याचं काम करतात. अशा व्यक्तींकडे लक्ष द्यायचं नाही, कारण आपण 95% आहोत. 1-2 टक्क्यासाठी तुम्ही जर बघायला गेला तर लढा घालवणार का? आवाज द्या ना, मला बोलायला आवाज पाहिजे. लढा घालवणार का? आवाज येऊ द्या. लढा घालवणार का? कारण आता ह्या संपूर्ण लढ्यातून आपल्याला 5 लाखाच्या वर मिळणार आहेत. या अशा व्यक्तींच्या मागे लागून अजून 4 लाख मिळवायचे आहेत की नाही? आवाज कमी आहे. म्हणजे आपला पहिला टप्पा आपण जिंकलेलो आहोत. पहिला टप्पा जिंकताना देखील कमी पडलेले नाही. तिथले या कंपन्यांचे लबाड अधिकारी, या कंपनीला साथ देणारे काही जे काही एक्सपर्ट आहेत की त्या एक्सपर्टांचा रिपोर्ट शेवटी कोर्ट तसा मानून देत असतो आम्हाला. पण हे रिपोर्ट देखील कोर्टात दिलेले रिपोर्ट, हे एक्सपर्टचे रिपोर्ट देखील किती चुकीचे आहेत हे रमेश भाऊंनी वेबसाईट वरून मिळणाऱ्या वेगवेगळ्या जीआरचा अभ्यास करून दाखवून दिले. आणि ह्या कंपन्यांची बोलती बंद केली. तेव्हा आपण बघतो 5 लाख मिळतील, आहे की नाही? एवढं सोपं आहे. आम्ही लंगोटीवाले आहोत, आम्ही अशिक्षित आहोत, आमच्याकडे तेवढं शिक्षण नाही. परंतु ह्या रमेश कोळींच्या कुटुंबामध्ये ते स्वतः, त्यांची मुलगी स्वतः, की जिथे जिथे वकिलांना देखील ट्रान्सलेशन करण्यामध्ये अडचणीत होत्या, कारण आपल्या गावठी भाषेमध्ये ते नीटपणे मांडावा लागतो. आणि ते नीटपणे मांडण्याचं काम रमेशच्या ह्या मुलीने जे केलेलं आहे ते देखील चांगलं कौतुकाचं आहे. हे देखील पुढे आले पाहिजे. आणि हे जर आपण पुढे आणणार नाही तर काय फायदा? त्यामुळे ह्यामध्ये प्रत्येकाचं श्रेय आहे. आपण हे सगळे करताना परडावाडीमध्ये आपण जायचो, अभ्यास करायचो, ट्रेनिंग घ्यायचो, कायद्याचं ज्ञान घ्यायचो आणि लढाई कशा पद्धतीने चालली पाहिजे म्हणून वेगवेगळ्या कमिटी आपण इथे उभ्या केल्या होत्या. आणि त्या कमिट्यांचा देखील आज आपण सत्कार केलेला आहे. त्या कमिट्यांचा देखील याच्यामध्ये श्रेय आहे. आपण या सगळ्यांना याच्यामध्ये घेतलेलं आहे, कोणाला वगळलेलं नाही. खरं अजूनही लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यामुळे आम्ही असं बोलतोय, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत, रक्तरंजित क्रांत्या झालेल्या आहेत. आपली लढाई रक्त न सांडवताना झालेली लढाई आहे आणि हीच खरी यशाची लढाई आहे. कुठे रक्त सांडवलं? आम्ही लोकशाही दिनात गेलो, मध्ये तहसीलदारांच्या इथे एक उपोषणाला बसलो. तुम्ही या सगळ्या 1330 कुटुंबाने आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचा की हे सगळे लढताना मी कुठे होतो ना, मी याच्यात काय सहभाग केला, मी काय सहभाग केलेला आहे ह्याच्यामध्ये. असं असतानाही मला कमिटीच्या श्रेयाने, आमच्या ह्या लढवय्या नेतृत्वाने जे आम्हाला मिळवून दिले तेच खरे आपल्याला मिळणारे आहेत. आणि हे सगळे करताना जो खर्च झालेला आहे गेल्या 17 वर्षाच्या काळामध्ये एका व्यक्तीने, एका कमिटीने जितके शक्य होईल तेवढा खर्च केलेला आहे. तुमच्याकडे कुठली वसुली मागितलेली नाही. 500 रुपयाच्या व्यतिरिक्त मागितले नाही? बोला, मागितले नाही ना? मग असं असताना आता तुम्हाला ह्या लढ्यातून यशस्वीपणे नेत असताना जर आम्हाला काय मिळणार असेल तर माझी जबाबदारी आहे, कुठेतरी मला इथे सहभाग दिलाच पाहिजे. देणार की नाही? आणि देणार नसेल तर पुढचे 4 लाख विसरा. रमेश कोळी बरोबर ना?
मग पुढची लढाई रमेशला सांगतो अजिबात करू नका, बस झाले यांचे 5 लाख. काय पाहिजे का नको? आवाज द्या. म्हणजे पुढची लढाई आपली जी मिळायची आहे, पहिल्या टप्प्यामध्ये एका कंपनीने शरणागती पत्करली, JNPT शरणागती पत्करली. ती पत्करताना सुखारी नाही, त्याला कायद्याचा बोर्ड दाखवला, दाबण टोचला आणि म्हणून ते शरणागती पत्करली आणि मग आपल्याला ते पैसे मिळतात. आणि त्याच्यातला हा आजचा यशस्वी मेळावा घेतोय. अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला यशस्वी जायचं आहे, तोही मिळवायचा आहे. आणि अजून तिसरा टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि तो तिसरा गट्टा आपल्यामध्ये एकजुटीचा असला पाहिजे. काय असेल तिसरा टप्पा? आमच्यातले अनेक मच्छीमार मयत आहेत ना, आपल्यातले काही मच्छीमार मयत आहेत आणि अशांच्या वारस नोंदीचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला आपापसात लढाया व्हायची भीती वाटते. आहे की नाही परिस्थिती? आमचं आव्हान आहे, हा देखील प्रश्न आम्ही यशस्वीपणे सोडवणार आहोत. वारस नोंद तुमचा सातबारा असेल ना तलाठ्याकडे, तर तलाठी येतो आणि वारसाची नोंद टाकतो. हा मुलगा, ही मुलगी. नीट विचार करा मी काय बोलतोय. आज तुम्हाला जे काय मिळणार आहे त्या मिळण्यामध्ये तुमचा कुठला तलाठी तुम्हाला येऊन वारस नोंद करेल का? आपल्याला समजून घेऊन ते वारस नोंदी नीट करायला पाहिजे, कोणावरही अन्याय न होऊ न देता. आणि हीच एकी आपल्याला कायम टिकवली तर पुढचे लढाई आपल्याला जिंकायची. नाहीतर इथेच मागे जा. वारस नोंदवाली बोलते जाऊ दे ना, मला काय करायचं, मग माझ्या बहिणींना माझ्या भावांना ते समजून घ्या. तुम्ही समजून घ्यायचं आहे, आम्ही नीट आहोत. मग पुढची लढाई आमची जमिनीची आहे. जिथे जिथे आम्ही फिशिंग झोन म्हणून आमचे जमिनीचे हक्क आहे, जिथे जिथे वर्षानुवर्ष आम्ही जमिनी तिथे हे मासेमारी करतो ते आम्हाला मिळाले पाहिजे. त्याचबरोबर इथे मँग्रोव्ह आहेत, मँग्रोव्हचं संरक्षण करणारी आम्ही मंडळी आहोत. आता शासनाने इथे अनेक ठिकाणी मँग्रोव्हची सर्वे केलेला आहे, कांदळवनाचा सर्वे केलेला आहे. तुमच्या गव्हाण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. आम्ही पाबळ खोऱ्यामध्ये आदिवासींच्या प्रश्नावर लढतोय. आता इथे नीट समजून घ्या. पोटाला भूक लागली का? भूक लागली का? तर इथे आदिवासींच्या प्रश्नावर ज्यावेळी आम्ही लढतो, तिकडच्या सगळ्या वनाखालच्या जमिनी फॉरेस्टच्या आहेत, वन खात्याच्या आहेत. परंतु 2005 चा कायदा आला, वन हक्क मान्यता कायद्याअंतर्गत आम्ही दावे तयार केले. 800 एकर जमीन वैयक्तिक दावेदारांना मिळवलेली आहे आणि सामूहिक वन हक्काखाली 8200 एकर जमीन त्या आदिवासींना हक्क मिळवून दिलेला आहे. त्या जमिनी कोणाच्या? आमच्या बापाच्या नव्हत्या, आदिवासींच्या नव्हत्या, संस्थेच्या नावाच्या नव्हत्या, त्या फॉरेस्टच्या होत्या. पण जर कायदा घटनेने दिलेला असेल, त्या कायद्याचा अभ्यास नीटपणे करून तिथल्या 8200 एकरवर आम्ही हक्क प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे फॉरेस्टचा कायदा काढला आणि तिथे आणला. इथे देखील गावांमध्ये तुम्हाला वन खाता डिक्लेअर केलेला आहे. या वनाच्या जितके मँग्रोव्ह आहेत त्याच्यावर इतक्या मच्छीमारांचा दावा टाकायला पाहिजे आणि तो संपूर्ण आपल्याला मिळवायला पाहिजे. हा तिसरा टप्पा आपल्याला हे सगळे करायचे. बोलतो पण करताही आलं पाहिजे. इथे आम्ही सगळी मंडळी लढवई मंडळी आहेत, काकांसारखे पाठपुरावा करणारे आहेत. आज वयोमानाप्रमाणे त्यांना 2018 पासून जितकं शक्य होईल तितकं करता येत नसलं तरी त्यांचं सातत्य आहे. दिलीप कोळींचं मी कौतुक करतो की त्यांनी इतक्या तहसीलदाराला पण चॅलेंज केलेलं आहे. ही जमीन आमची आहे, तुम्ही तहसीलदार कसे मानताय? हे ठासून सांगणारे अशा आपली धडाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचंही ते कौतुक करायला. रमेशचं कौतुक आम्ही काय करणार?
परवा दिवस त्याने फोन आला, मी काय करायला पाहिजे. युसूफ मेराडी सेंटरला आमची मीटिंग होती, त्यावेळेला मी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, मी जे आज त्यांनी मांडलं त्यांनी त्या दिवसाला खूप चांगल्या पद्धतीने मांडलं. मी म्हटलं हे मांडा, लोकांपर्यंत जायला पाहिजे, तुमचा त्याग काय आहे, त्यागाची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. जर तुम्हाला त्यागाची किंमत कळली नाही तर तुम्ही स्वार्थी आहात असं माझ्यासारखा कार्यकर्ता बोलेल. मग तुम्ही स्वार्थी आहात का? नाही बोला. तुम्ही स्वार्थी आहात? आणि मग स्वार्थी नसाल तर ह्या लढ्याला झालेल्या खर्चाचा कुठला तरी हिस्सा तुम्हाला उचलायला पाहिजे. उचलणार की नाही? का बघा कमी आवाज येतोय, होय ना? हे आम्हाला मागायचं नाही, तुमच्याकडे भीक मागायची काय नाही मागायचे. आता इथे पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक युनियनची स्थापना करायची, युनियनचे सभासद होणार की नाही? युनियनचे सभासद व्हायलाच पाहिजे, तर कामगार ऍक्ट मध्ये तुम्ही बसणार आहात आणि मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं स्वरूप दिलं. म्हणजे इथे तुम्ही ऐकलं किती कोर्टातून जावं लागलं, कलेक्टरचे कोर्ट, प्रांतांचे कोर्ट, लोकशाही दिन, एनजीटी कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, थकलो आम्ही. हे सगळे कोर्ट कोर्ट करत थकलो, पण हे सगळे 17 वर्षामध्ये ते चक्र फिरवलेलं आहे. या समाजासाठी नोकरीची पर्वा न करता त्यांनी जे फिरवलेलं आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता असताना नको रे बाबा, मी जर इथे लढ्यात पडलो तर माझी नोकरी जाईल. हे आमच्या इकडे पण आहे. JSW ला आम्ही आमच्या भागामध्ये अनेकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत, ठेकेदार पद्धतीने अनेकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत. 2-2 हजार लोक काम करतायत. पण आता आम्ही MIDCच्या विरुद्ध जेव्हा लढायला जातो ना, त्या लढ्यामध्ये आता यायला मागत नाही. का? कंपनीचा दबाव आहे. तुझा पोरगा जर त्या शिवकरांच्या मोर्चाला गेला तर त्याला काढून टाकण्यात येईल, हा दबाव आहे. असं सगळं आमच्याकडे घडतोय. मग विचार करा, रमेशने किती मोठा त्याग तुमच्यासाठी केलेला आहे. कंपनी त्याला कधी उचलू शकली असती, कधी काढू शकली असती, किंवा कधी त्याला डबोला देऊन ते आपल्यासारखा करू शकला होता. पण त्याला घाबरला नाही, नोकरीला घाबरला नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही. आणि ह्याच्यातून ही आजची यशाची नांदी, ही खरी यशाची नांदी आहे. आणि म्हणून आपल्याला तो विचार करायचा असेल तर फार शांतपणे करा. कुठल्याही आमिषाला मी तुम्हाला बोलत नाही, पण कोणही कुठलाही भडकवणारा तुम्हाला जर आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे, बाबा आता शहाणपण तुझा बर कर, आम्हाला आमच्या परीनेच राहायला पाहिजे, हे तुम्हाला सांगायला लागेल. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर मग पुढच्या लढ्याला काय करणार? त्यामुळे पुढचा लढा आहे, हा लढा मिळवणार व त्या पद्धतीने आपण जातोय. रमेश सारखे तज्ञ आहेत, आमच्यासारखी मंडळी जेव्हा बोलवत तेव्हा येतोय. आम्ही परके आहोत, परके नाहीत ना? आम्ही परके नाहीत ना? आम्ही तुमच्यात येतो. धरमतर खाडी बचाव कृती समितीची नांदी इथे जोडली आणि पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीची नांदी इथे उभी राहिलेली आहे. आणि 2 खाडीतल्या संघटनेचा हा विजय आहे. आणि हा विजय आपल्याला नीटपणे साकार करायचा असेल, एवढंच सांगतो, एकी ठेवा, विश्वास ठेवा. नाहीतर इथे कोण एक्सपर्ट आहे, कोण आहे, ते सगळे नावं सांगायला गेलो, ते सगळे इंग्रजीमध्ये नावं सांगायला गेलं तर आमच्या डोक्यावरून जातंय. आम्हाला आमच्या भाषेतच कळू द्या. आणि म्हणून मी तुमच्या भाषेत बोललो. म्हणून मग आपण जाता जाता काय बोलतो नेहमी, आईनाच्या बाईना जोरात, आईनाच्या बाईना जोरात, आईनाच्या बाईना. धन्यवाद. हीच अशा मार्गदर्शनातून काही आठवणी आणि केलेला जो स्ट्रगल आहे, जी मेहनत आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असेल तर पाणी घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु आग काही विझेना. लोकांचे प्रयत्न सातत्यानं चालू आहेत हे पाहून एका झाडावर बसलेली एक चिमणी ती पाण्याच्या दिशेने झेप घेते. तिच्या चोचीमध्ये जितकं सामावेल इतकं पाणी घेऊन ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असते.
तिचे सातत्याने हे प्रयत्न चालू आहेत. हे पाहून बाजूला बसलेला एक गृहस्थ त्या चिमणीला म्हणतो, अगं चिमणे, या घराला लागलेली आग प्रचंड आहे. तुझ्या चोचीमध्ये सामावलेलं पाणी अतिशय क्षुल्लक आहे. तू आग विझवण्यासाठी का प्रयत्न करत आहेस? त्यावेळेस त्या चिमणीनं अतिशय गोड उत्तर दिलं. त्या गोड उत्तराचं चिंतन जर तुम्ही आम्ही केलं तर समाजामध्ये आग भडकवणारी जी माणसं आहेत त्यापासून आपण सावध होऊ शकतो. चिमणी म्हणते, दादा, त्या घराला लागलेली आग प्रचंड आहे, ठाऊक आहे. माझ्या चोचीमध्ये सामावलेलं पाणी अतिशय क्षुल्लक आहे हे देखील मला ठाऊक आहे. पण ती आग विझली जाईल. मी घरी जाईल, मी झोपी जाईल. झोपण्यापूर्वी माझ्या मनामध्ये एक समाधान असेल की लोकांनी त्या घराला लावलेल्या आग लावणाऱ्यांपैकी मी नव्हते, तर विझवणाऱ्यांपैकी मी होतो. आता तुम्ही मी मनामध्ये एकच गोष्ट बांधून ठेवूया की समाजामध्ये सिलेंडर महाग झाला, कांदे बटाटे महाग झाले, सगळं काही महाग झालं, परंतु आज ही एक गोष्ट आहे ते 1 रुपयालाच मिळते, ती अर्थातच माचीस. आग लावण्याची किंमत केव्हाही तेवढीच होती, आजही तेवढीच आहे आणि उद्याही तेवढीच असेल. हे लक्षात ठेवूया आणि समाजाला एकत्र आणण्याचं काम करूया. जाता जाता 2 सन्मान या ठिकाणी राहिलेले आहेत. त्या सन्मानाला आपण आदरणीय श्री कृष्णा कोळी साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. तर गोड मानून आपण पदरात घ्यावेत, कारण प्रत्येकाला सन्मान दिला जाऊ शकत नाही, तितकी वेळ आपल्याकडे नाही. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री दिलीप कोळी साहेबांचा सन्मान मी विनंती करेन. सन्मान आदरणीय श्री या कार्यक्रमामध्ये पडताना मला देखील तो अनुभव या ठिकाणी होतोय. ज्या पद्धतीनं टाळ्या वाजवण्यासाठी 2 हात एकत्र येत आहेत त्याच पद्धतीनं, आणि कार्यक्रम छोटा असू दे किंवा मोठा असू दे, लोकशाहीचा 4था स्तंभ फार गरजेचा राहतो. अर्थातच पत्रकार बांधव नसतील तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार फार महत्वाचा असतो. आणि म्हणूनच आमचे पत्रकार विठ्ठल ममताबादे उरण तालुक्यातील असे पत्रकार आहेत ज्या छोट्या छोट्या कार्यक्रमात सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय, व्यावसायिक प्रत्येक बातमी अगदी अनेक पत्रकारांमध्ये झळकवण्याचं काम करतायत. आणि आजची ही बातमी उद्याच्या कमीत कमी 7 ते 8 पत्रकारांमध्ये झळकते. 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन आहे असं सांगितलं, पण 9 वाजता येऊन कार्यक्रमाची रूपरेषा, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं असावं, कार्यक्रम हा रेखीव कसा होणार, कार्यक्रमामध्ये कोणत्या पद्धतीची मांडणी असावी, ह्या सर्वांचा आपल्यासोबत विचार विनिमय करून हा कार्यक्रम ठिकाणी उद्घाटन, नामफलकाचं उद्घाटन पार पडते. का जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊया. पारंपरिक मच्छीमार बचाव कृती सणा शेवटचे काही क्षण या ठिकाणी नामफलकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण वेचत आहोत. खूप आनंदमय सोहळा. हा सोहळा संपन्न होत असताना आभार प्रदर्शन केलं जाईल आणि त्यानंतर स्नेह पूजन हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला जाईल. पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचा, पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचा, पारंपरिक मच्छीमार कृती समितीचा खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांच्या शुभ हस्ते या नामफलकाचं उद्घाटन पार पडत आहे. भोजनाची व्यवस्था मंचकाच्या ठीक आल्यापासून असते. कर्मचारी भवनाच्या ठिकाणी होईल. शेवटचं 1 मिनिट आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय श्री परमानंद जयवंत कोळी साहेबांना की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीच्या गव्हाण कोलीवाडा, हनुमान कोलीवाडा गावामध्ये जालिंदर कोली आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे तुमचे काही पेपर लागतील. ते पेपर असे आहेत: 2 फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, तुमचा बायोमेट्रिक कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स. ही तुम्ही तातडीनं ते लोक जेव्हा सांगतील तेव्हा तशी त्यांच्याकडे जमा करावी, ही एक विनंती. आणि आपण एक पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीच्या वतीनं एक नवीन पर्वाला सुरुवात केलेली आहे. ती म्हणजे त्या बोटचं आपण अनावरण केलं आहे. महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर युनियनच्या
माध्यमातून आपण एक नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत आणि आपल्या मच्छीमार जमिनीवर जो काय भराव चालू आहे, जी काय कंपन्यांचं राज्य चालू आहे, त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला पुढचा लढा लढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक मोठा लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकवटीनं एकजुटीनं ताकदीनं उभं राहून तो लढा यशस्वी करून दाखवावा लागेल. धन्यवाद. इथे आलेल्या सर्व